आणि ह्याचा ऑलरेडी अंश जो आहे ना पुलकाच्या टीम मधला तो याची एक्झाम आहे ना रिझन आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही. बेनिफिट दिलाय आज त्या केवळ एक बाई बॅन नाही. बॅन नाही बरोबर काय आहे. करणार तुझ्यासाठी प्रत्येक थोडी तुझे दोन प्लेयर नाही. हॅलो 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 लागत नाही इथून. हॅलो हॅलो बंद आहे रे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 चला पुढील होणारा सामना कोण आहे रे कोण आहे रे कोण आहे दोघं आहे ते साई शार्मी विरुद्ध SS11 गोलंदाजीसाठी आलाय तो राजू. सलामीचे फलंदाज अजय आणि चिन्मय पालांडे मैदानात. पहिला षटक आणि सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो राजू. धावेत एक ने भर. चांगली गोलंदाजी राजू याची. नंतर तो अजय. आणि गच्चा चेंडू राजू याचा. राजू अजय याला. आणि थोडस घसाळाचं यष्टीरक्षक राहुल तळे. एक षटका के धावसंख्या झाली ती. एक षटका की धावसंख्या झाली आहे 6. एक चांगलं षटक राजू याच्याकडून. षटका की धावसंख्या झाली ती 6. साई आर्मी विरुद्ध नाव काय रे SS काय रे SS11. पुढील गोलंदाज आपल्या समोर येतो विराज गोरडे. आपल्या विभागातील एक अष्टपैलू खेळाडू विराज गोरडे. सामना करेल तो अजय. षटका की धावसंख्या झाली ती 6. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024. धावसंख्या झाली ती 6. सुंदर चेंडू विराज याचा काहीसा कळला नाही तो अजय याला. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू विरू याचा अजय याला. 2 चेंडू निर्धाव. थोडेसे ओनर खुश. आनंद सुर्वे विराटची गोलंदाजी बघताना. आणि पुन्हा एकदा डॉट वरती डॉट चेंडू काढतोय तो अजय. तेवढी ताकदीची गोलंदाजी करतो आपल्या संघात तो विराज गोरडे. थोडासा थोडेसे आणि ओनर खुश होताना आनंद. थोडेसे खुश आनंद सुर्वे टीमचे कप्तान ओलॅन सोल त्यांच्या शूजला नाही.
आणि सुंदर चौकार. चौकार आलाय तो. एक चांगला चौकार अजय याचा. येतोय ना रे आवाज? हॅलो. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आनंदाचं आता संघासाठी त्याने आवाज येतोय की नाही? मध्ये खाली घेतो वर घेतो. तिथून आवाज वाढव ना. तिथून आवाज वाढव. एक षटका के धावसंख्या झाली आहे ती. 2 षटका की धावसंख्या झाली ती 11. माझा आवडत मला येतो. 2 षटका की धावसंख्या झाली ती 11. मध्ये मध्ये येतोय. बोल बोल. 2 षटका की धावसंख्या झाली ती 11. आता बरोबर येतोय. तुझा तुला येतोय का पण? हा. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो राहुल. राहुल पाटील आपल्या विभागातील कॅरम चॅम्पियन, क्रिकेट चॅम्पियन राहुल पाटील. आणि एक चांगलं असा चौकार अडवला तो याच्या अगोदरच्या षटकाला तो आनंद सुरू याने. अपेक्षा नव्हती पण चांगलं क्षेत्ररक्षण आनंद यांच्याकडून. तिसरी ओव्हर चालू आहे. तिसरी. धावेत एक ने भर. आणि सुंदर चौकार पुन्हा एकदा चिन्मयाच्या बॅट मधून. थोडसा खराब असं क्षेत्ररक्षण मनोज याच्या. आणि खराब असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा धावा जात आहेत ते 3. गचाळ गोड म्हणजे गचाळ क्षेत्ररक्षण चालू आहे ते एस एस संघाकडून. धावसंख्या झाली ती 19. 19 ना. 2 चेंडू 19 धावा. षटक चालू आहे तिसरं. 2 चेंडू 19 धावा. चिन्मय रावलेला. चांगलं कमबॅक केलंय ते राहुल याने. 1 धाव. सामना करेल तो अजय. एका धाव्यावर समाधान. धावेत एक ने भर. धावसंख्या झाली ती 20. सलामीची जोडी अजूनही मैदानात. अजय आणि चिन्मय. तीन षटका की धावसंख्या झाली ती 21 ना. अरे हा 22. 3 षटका की धावसंख्या झाली ती 22. शेवटचं षटक. शेवटचं षटक कल्पेश. सामना करेल तो चिन्मय. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024 दिवस पहिला. सर्व खेळाडूंचे आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. पुढे गणपती मंडळाचे पदाधिकारी शीतल तोडणकर उर्फ बबलू तोडणकर इथे आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. बबलू तोडणकर आम्हाला नेहमी सहकार्य करणारे उमरखंडी राजाचे कार्यकर्ते.
तसेच आपल्या विभागातील कॅरम मालक, चालक, संचालक आणि आम्हाला नेहमी मदत करणारे महेश महेश कावळे यांचे देखील इथे आम्हाला अमूल्य असे योगदान लाभलेले आहे. महेश कावळे. चला सामन्याकडे वळूया. शेवटच्यासाठी घेऊन येतो कल्पेश. सामना करेल तो चिन्मय. सलामीची जोडी अजूनही मैदानात. आणि आडवतच नाही आणि पुन्हा एकदा 6 वर्षाचे संरक्षण आपल्या संघासाठी तो मनोज तळकर. हे तायला कोपऱ्यात टाक बरोबर आहे जाऊ दे धावसंख्या झाली ती अरे बरोबर आहे 26. धावसंख्या झाली ती 26. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. घणाघाती फलंदाज करतो आपल्या संघासाठी तो चिन्मय. आणि सुंदर चेंडू. एक चांगला कमबॅक केलाय तो कल्पेश यांनी. आणि पुन्हा एकदा चांगलं यशस्वी राहुल याच्याकडून. पुन्हा मॅच मध्ये आले ते SS11. आनंद सुरू थोडेसे नाराज मनोज याच्यावर. आता आलाय तो हा आता आलाय तो कर्णधारी ब्राव. आपल्या विभागातील एक मोठं नाव ब्राव. त्यांनी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट गाजवलेले आहेत असे ब्राव. सायशा आर्मीसाठी ब्राव. कप्तान आनंद सुरू थोडेसे नाराज मनोज तळकर वरती. बघू पुढचा चेंडू कल्पेश याचा ब्राव याला. आणि एका जागेवर थोडं समाधान मानावं लागेल ते ब्राव याला. आणि शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 27. धावसंख्या झाली ती 27. शेवटचा चेंडू ब्रावो याला. सत्तावीस धावा. कप्तान थोडेसे खुश. आनंद सुर्वे खुश थोडेसे हसताना दिसत आहेत. मगाशी थोडेसे नाराज होते. आणि शेवटचा चेंडू टोलवलेला आहे तो. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा राहुल याचं. धावसंख्या झाली ती 28. विजय लक्ष्य आहे ते 29. SS11 ला विजय लक्ष्य आहे ते 29. आपल्या संघासाठी चांगली जी फलंदाजी केली ती चिन्मय यांनी. अजय शेलार यांनी. विजय लक्ष्य आहे ते 29. सामने खूप आहेत. वेळ जरा बराच कमी आहे. संघ कप्तान आपली मीटिंग थोडीशी बाजूला घ्यावी. विजय लक्ष्य आहे ते 29. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब मंगलमूर्ती प्रीमियर लीग आयोजित 2024. हा पुढची मॅच कोणाची आहे? पुढे होणारा सामना वायला ब्रदर्स वर्सेस द गेम चेंजर्स. गेम चेंजर्स विरुद्ध वायला ब्रदर्स. पुढे होणारा सामना. भूषण पाटील. बॉल पाठव लवकर कप्तान कोण आहे रे? कप्तान कोण आहे? चावी कोणाकडे आहे? एक मिनिट हा ठीक आहे चल बघ. चला आता गेम चेंजरचे प्लेयर खेळाडू मैदानात यावे. टॉस साठी कप्तान. चावी गाडीची पुढे होणारा सामना तुमचाच आहे म्हणून तुम्ही कोण प्लेयर दिसत नाही तिकडे. हे अमोल नाही द्यायची चावी. गेम चेंजर कप्तान विघ्नेश बेलवलकर विरुद्ध बुश 11 प्रो. गुरु चेला समोरासमोर. गुरु आणि चेला.
आणि व्हिडिओ काढली व्हिडिओ द गेम चेंजर टॉस विन झालेले आहेत. आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. द गेम चेंजर. हे चावी भेटली काय बोल हा पुढे होणारा सामना द गेम चेंजर विरुद्ध वायला ब्रदर्स. हा सामना लवकरात लवकर चालू करावा. 20 balls continue run should हा. नाही टाइम 29 टू विन आहे. चला वेळ बराच कमी आहे. दोन्ही कप्तानांना विनंती आहे की वेळ बराच कमी आहे. SS11चे सलामीचे फलंदाज आलेले आहेत मैदानात विराज गोरडे आणि त्यांना अशी साथ देतोय तो समोर आहे तो आनंद सुर्वे. विराज गोरडे आनंद सुर्वे सलामीचे फलंदाज मैदानात. मला थोडी जागा दिली असती बसायला तर मी अजून चांगली कॉमेंट्री केली असती. ऊन बघितली. जरा एकेकाने बोला. बरू ये वर ये पुढे येऊ तू. हे मला दिसणार नाही ना मॅच मला. ये बघ मी मागे बसलो ये नको नको. आणि मला इथे कोऑर्डिनेशन करावं लागतं पंचांना हे बरो खुर्ची पाहिजे काय नाही दिसणार एकदम खाली जातोय मग मी. मैदान खाली नाही जात मैदान हाय तिथेच राहणार काय दिसत नाही बघ. तिच्या गावात जॅकेट कुठे होता सांगितलं जॅकेट कंपल्सरी आहे मॅच झाल्यावर हा सांगते हा आमच्या टीम वाईट थोडस कॉपरेट करावं एकमेकांना. आणि सामने बरेच आहेत वेळ बराच कमी आहे. दोन्ही संघांना कमिटीला विनंती आहे की सामने लवकरात लवकर चालू करावे. वेळ बराच कमी आहे सामने भरपूर आहेत. तर सलामीचे फलंदाज आले ते मैदानात विराज गोरडे त्यांना साथ देईल तो आनंद सुर्वे. एक सलामीची जबरदस्त जोडी आपल्याला आता बघायला मिळणार आहे ती आनंद सुर्वे विराज गोरडे. असं वाटत असं आतमध्ये गेल्यावर का वाटतं. हा कॅप लावली. विराज गोरडे आणि जोक मारला लागला रे तू पण असं बोलायचं ठीक होता वेळी. जोक मार विराज गोरडे आनंद सुर्वे मैदानात. कल्पेश माहिती आहे रे. हा चला सलामीचे फलंदाज आले ते कल्पेश आणि विराज. गोलंदाजीसाठी आला येतो आपल्या संघासाठी. थोडासा स्पीड घ्यावा अजय शेलार. नाही एकदम खाली थोडासा स्पीड. प्रमुख पंच लाभले ते आपल्याला अजय. दुसरे पंच राजा सुर्वे आपल्या विभागातील एक मोठं नाव प्लीज बोल राजा मांजरेकर. नक्की दुसरे पंच म्हणून अक्षय अक्षय भोईर. थर्ड अंपायर मी स्वतः परेश खोत. आता कळलं का काय
चला अजय शेलार सायशा आर्मीचे कप्तान आणि ओनर संघच मालक चालक होल सिद्धेश पोलकर मैदानात. जरा थोडासा स्पीड घ्यावा अजय शेलार, सामना लवकरात लवकर चालू करावा. आणि आमच्या मंडळाचे फोटोग्राफर स्वप्नील मैदानात एकविरा आईचे भक्त उमरखाली राजाचे 70 भक्ताचे तुम्हाला लाभलेले स्वप्नील वर्तक. आणि पहिला साजरा बसतोय तो SS11 ला विराटच्या रूपात. एक मोठा आदरा विराटच्या रूपात बसतोय तो SS11 ला. पहिला चेंडू पहिला गडी बाद. चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो विराज गोरडे. अजय शेलार कोण आहे? 28 झालंय. आणि मला नेहमी सहकार्य करणारे सनी माय कॉंग्रॅच्युलेशन तुला पुन्हा एकदा बाप झाल्याबद्दल. पण डोक्याला ताप आहेस तू. आणि पुणे गचाची क्षेत्ररक्षण केले ते स्वप्नील आपल्या संघासाठी 4 धावा मारल्यात ते भद्रेश याने. 4 धावेने धाव खातं येते आपल्या संघाचं भद्रेश याने. चांगलं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी तो. नऊ रन. धावसंख्या झाली ती 9. पाहिजे आता. एक षटकाची धावसंख्या झाली ती 10. षटकाची धावसंख्या झाली ती 10. संघासाठी दुसऱ्याने वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो सोमेश घाडी आपल्या संघासाठी. त्या विभागातील एक मोठं नाव सोमेश घाडी. आणि अवांतर धावापासून सुरुवात. त्याच्या असं क्षेत्ररक्षण ब्रावो याच्याकडून धावसंख्या झाली ती 2. चेंडू थोडासा मागे पुढे मागे पुढे. एक बॉल 13. धावसंख्या झाली ती 13. हॅलो सोमेश कल्पेश आला. आणि
सुंदरसा चौकार आलाय तो कल्पनेच्या बॅट मधून 4 धावांसाठी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू सोमेशचा. अरे रन आहे रे, काय करतोय? आणि थोडासा खराब थ्रो असा लागलाय तो. दोन षटकांकित